नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आता सगळीकडे बघा चालला आहे भाषेवरून, म्हणजे मराठी भाषेवरून जो वाद चालू आहे त्यामध्ये फक्त दोनच गोष्टी नमूद कराव्याशी मला वाटतात एक सामान्य नागरिक म्हणून. की बघा, आपण मुलांना इंग्रजी शाळेत टाकतो ना, इंग्रजी शाळेत टाकल्यावरती जशी शाळेत इंग्रजी कंपल्सरी बोलणं गरजेचं असतं, शाळा तशी ठरवूनच देते ना की तुमच्या मुलाला इंग्लिश आलंच पाहिजे, तर तिथे तुमचा मुलगा हा शाळेत जाऊन हिंदी बोलू शकतो का? हिंदी ठराविक काळापर्यंत बोलू शकतो ना, त्यानंतर तर त्याला इंग्लिश आलंच पाहिजे. नाही तर शाळा तुम्हाला बोलून सांगणार की बाबा तुमच्या मुलाला इंग्लिश येत नाही, तर त्यावेळी तुम्ही शाळेत जाऊन तुम्ही आंदोलन करणार का की माझा मुलगा हा शाळेमध्ये हिंदीच बोलणार? तसंच आपण महाराष्ट्रात राहतो आहे, तर महाराष्ट्रामध्ये इकडची जी भाषा आहे ती मराठी आहे, त्यामुळे मराठी हे आलंच पाहिजे. मग त्यावरून हे वाद का होत आहेत? जर तुम्हाला येत नाही तर तुम्ही बोला ना की आम्ही शिकू म्हणून. पण तुम्ही जे बोलता ना, जे दिसतंय आता सगळीकडे की हे लोक बोलतात की आम्ही बोलणारच नाही किंवा आम्हाला जावा काय करायचं ते करा, हे अयोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला मान दिला होता आपल्या राज्यकारभारात पण, आणि तेव्हापासून ही भाषा चालत आली आहे. जर उत्तर भारतीय किंवा जे UP बिहारपासून येतात ते इथे काम करायला येतात ना, आपण त्यांना का रोखतो का की येऊ नका किंवा काम करू नका? मग त्यांनी पण आपल्या भाषेचा मान ठेवलाच पाहिजे ना, कारण त्यांची उपजीविका इथे चालते ना. आपण तर त्यांना हे नाही बोलत ना की तुम्ही इथे धंदे करू नका. आपण फक्त त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा करतो की तुम्ही करा, धंदे करा, सगळं करा, पण आमच्या भाषेचा मान ठेवा. जर तुम्हाला तुमच्या हिंदी भाषेवरती एवढा जर अभिमान असेल, त्याचा तुम्ही मान ठेवत असाल, तर आम्हाला पण आमच्या भाषेचा मान आहे, आम्हाला पण अभिमान वाटतो. तर म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे जे चाललं आहे ना, मराठी बोलणार नाही किंवा मराठी, असं करू नका. अमेरिकेमध्ये जर हिंदी बोलू शकता तुम्ही, अमेरिकेत गेल्यावर ते हिंदी बोललात आणि तिथे जर काय अपमान झाला तुमचा लोकांचा, तर तिथे पण जाऊन असे मोर्चे काढणार का? नाही ना, तसं नाही करता येत ना. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी ही बोलली गेलीच पाहिजे. आणि जर मराठी माणूस आपल्या भाषेचा जर मान ठेवत असेल आणि त्यासाठी त्याला जर त्याचा अपमान झाल्यावर ते राग येत असेल, ही चुकीची गोष्ट नाही आहे ना, बरोबर की नाही? तर या सगळ्या गोष्टी करू नका. जर एखाद्याला येत नसेल तर त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी असं नाही बोलू नाही शकत ना तो किंवा मी बोलणारच नाही किंवा जा जा काय करायचं आहे ते करा, हे बरोबर नाही. आणि जिथे मराठीचा मान ठेवला जात नाही तिथे या अशाच गोष्टी होणार. कारण जर तुम्ही बोलताय, तुम्ही हिंदी बोलताय, कोणी रोखलं तुम्हाला नाही का, तुमची ती भाषा आहे. त्याप्रमाणे मुंबईमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी ही भाषा बोलली जाते आणि तिचा मान हा सगळ्यांनी ठेवलाच पाहिजे.